नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण अध्ययनाकरिता मूल्यांकन व मूल्यमापन हा 104 क्रमांकाचा जो पेपर आहे त्यातील दुसरं जे प्रकरण आहे मूल्यमापनाची साधने व तंत्रे हे आपण सुरू केलेलं आहे आणि आज आपण त्यातील मूल्यमापनाची गुणात्मक साधने हा पॉइंट आपण अभ्यास करणार आहोत। यापूर्वी आपण मूल्यमापनाची साधनं कोणती आहेत हे पाहिलेलं आहे, तरी एक धावता आढावा घेऊयात की मूल्यमापनाची जी साधनं आहेत ती दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जातं। एक आहे संख्यात्मक साधने आणि दुसरं आहे गुणात्मक साधने। तर ही जी गुणात्मक साधने आहेत यांच्याविषयी आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। या गुणात्मक साधनांचं 4 प्रकारांमध्ये वर्गीकरण केलं जातं। त्यातला पहिला आहे निरीक्षणात्मक तंत्र, आत्मनिरीक्षण तंत्र, नंतर प्रक्षेपण तंत्र आणि शेवटचा आहे समाजमिती तंत्र। प्रक्षेपण तंत्र जे आहे यालाच आविष्कार तंत्र असं देखील म्हणलं जातं। ही जी साधनं आहेत यातून विद्यार्थ्यांचे वेगवेगळ्या पद्धतीने मूल्यमापन केलं जातं। आता हे आपण हा प्रत्येक प्रकार जो आहे तो आज अभ्यासणार आहोत। तर यातला पहिला जो प्रकार आहे बघा, निरीक्षणात्मक तंत्र। तर यामध्ये काय असतं की विद्यार्थ्यांमध्ये भिन्न भिन्न वेळेचे जे वर्तन आहे ते कसे होते याचं निरीक्षण करून विद्यार्थ्यांमधील विविध गुण बदलांचे मापन यामध्ये केलं जातं। म्हणून या तंत्राला निरीक्षणात्मक तंत्र म्हणलं जातं, ज्यामध्ये निरीक्षणावरून मुलांचं मापन केलं जातं। मुलांच्या गुणांचं मापन हे फक्त निरीक्षण या साधनाद्वारे केलं जातं, म्हणून याला निरीक्षणात्मक साधने असे म्हणतात। याच्यामध्ये शिक्षक हा जो असतो, अध्यापक हा विद्यार्थ्यांचा निरीक्षण करत असतो आणि विद्यार्थ्याला जाणीव न होऊ देता तो त्यांच्या गुणांचे मापन करत असतो। तर याच्यामध्ये जे आहेत ते 3 साधनं आहेत किंवा 3 तंत्र आहेत। एक आहे पडताळासूची, दुसरा आहे पदनिश्चयन श्रेणी आणि तिसरा आहे प्रासंगिक नोंदी। आता हे पडताळासूची जे आहे हे काय आहे, याचं स्वरूप कसं आहे हे पहा। या साधनांच्या आधारे विद्यार्थ्यांमधील कोणत्याही गुणांचा प्रत्यक्ष पडताळा घेतला जातो। पडताळा केला जातो म्हणजे काय केलं जातं, चेक केलं जातं। या ज्या गुणांचा पडताळा घ्यायचा असतो त्यातील बाबींची एक श्रेणी किंवा एक मालिका तयार केलेली असते व ती प्रत्येक बाब विद्यार्थ्यांमध्ये आहे किंवा नाही याची नोंद केली जाते। विद्यार्थ्यांमध्ये विशिष्ट गुण, कौशल्य, वेगवेगळ्या वृत्ती यांचा कितपत विकास झालेला आहे हे या साधनाद्वारे पाहिलं जातं। आता हे जे आहे पडताळासूची ही कशी असते, ही पहा, ही अशी असते। याच्यामध्ये काय केलेलं आहे की काही विधानं आहेत, जसं की आपण सांगितले की या बाबींची एक श्रेणी तयार केलेली असते, म्हणजे ज्या गोष्टींचा आपल्याला पडताळा घ्यायचा असतो त्यांची एक श्रेणी असते। आपल्याला समजा अध्यापन कौशल्य याचा पडताळा घ्यायचा आहे, तर मग आपण याची ही विधानं तयार केलेली आहे। वर्गात आत्मविश्वासाने वागतो, फलकावर सुनियोजितपणे लिहितो, हे जे पॉइंट्स आहेत खाली दिलेली 5, अशा प्रकारची खाली अनेक विधानं असतात की आपल्याला ज्या गोष्टींचा पडताळा घ्यायचा आहे। आणि पुढे हे जे अ, ब असं दिलेलं आहे हे विद्यार्थी आहेत। विद्यार्थी 1, विद्यार्थी 2 म्हणजेच विद्यार्थी अ, विद्यार्थी ब, असे पुढे अनेक विद्यार्थी असतात। म्हणजे वर्गामध्ये जितकी विद्यार्थी संख्या असेल तितकी तुम्ही विद्यार्थी संख्या पुढे नोंदवू शकता। आणि अशी जी विधानं असतात या विधानावरून समजा एक विद्यार्थी आहे, समजा तुमच्या वर्गातील हिना ही विद्यार्थिनी आहे, तर या विद्यार्थिनीचे अध्यापन कौशल्य तुम्हाला पडताळून पाहायचं आहे। तर मग तिच्यामध्ये आत्मविश्वास आहे का, तर हो आहे, त्यावरती टिक केलेलं आहे। ती फलकावरती सुनियोजितपणे लेखन करते का, तर हो करते। आणि ब जो विद्यार्थी आहे तो फलकावर सुनियोजितपणे लेखन करत नाही, म्हणजे तिथे आपण क्रॉस करणार। तिसरं जे आहे, हिना शैक्षणिक साहित्याचा योग्य वापर करते। दुसरा जो विद्यार्थी आहे मिताली आहे, ती पण शैक्षणिक साहित्यांचा योग्य वापर करते। पाठाच्या पायऱ्या व्यवस्थित घेतात का, तर नाही, या दोघी पण पाठाच्या पायऱ्या व्यवस्थित घेत नाही। नंतर काय, प्रश्न व कथनांची योग्य सांगड घालतो, मग ही विद्यार्थिनी घालते का, तर हिना जी आहे विद्यार्थिनी अ, ती योग्य सांगड घालत नाही आणि मिताली जी आहे ती कथन व प्रश्न यांची योग्य सांगड घालते। अशा स्वरूपाची ही एक पडताळा सूची असते ज्यामधून विद्यार्थ्यांचं मापन केलं जातं। यानंतर काय आहे तर पदनिश्चयन श्रेणी। आता ही पदनिश्चयन श्रेणी कशी असते, विद्यार्थ्यांमधील कोणत्याही गुणांचे मापन करण्यासाठी सूक्ष्म स्वरूपामध्ये नोंदी करणे म्हणजेच पदनिश्चयन श्रेणी होय। आता
एखाद्या व्यक्तीमध्ये कोणतेही गुण किंवा वैशिष्ट्य हे किती प्रमाणात उपलब्ध आहे हे जाणून घेण्यासाठी बिंदू असलेल्या श्रेणीयुक्त मालिका वापरले जातात. म्हणजे बिंदू म्हणजे बघा, तुमचा जो सूक्ष्म अध्यापनाची वही आहे किंवा कुठलंही तुमचं प्रॅक्टिकल जे आहे त्याच्यावरती जे पहिलं मूल्यमापनाचं पेज आहे ते जे आहे ते पदनिश्चयन श्रेणीचं एक उदाहरण आहे. त्यावरती पहा, तुम्ही जर निरीक्षण केलेलं असेल तर त्यामध्ये काही मुद्दे असतात मूल्यमापन तक्त्यावरती आणि पुढे 1, 2, 3, 4 आणि 5 असे क्रमांक दिलेले आहेत आणि त्या 1, 2, 3, 4, 5 याचा काय अर्थ आहे तर हे त्या तक्त्याच्या वरतीच एका ओळीमध्ये स्पष्ट केलेलं आहे. या ज्या श्रेणी असतात किंवा या साधनाला या श्रेणी ज्या असतात या 3, 5, 7, 9, 11 अशा बिंदूंच्या स्वरूपात विभागलेल्या असतात. तुमची जी श्रेणी आहे ती पंचबिंदू श्रेणी आहे. याच्यामध्ये त्या श्रेणी जितक्या जास्त बिंदूंमध्ये विभागलेल्या असतात त्या घटकाचे मापन हे तितक्याच बारकाईने केलं जातं. मध्यभागी हे जे असतात हे नेहमी विषम अंक दर्शविणाऱ्या बिंदू श्रेणी असतात आणि जो मधला पॉइंट असतो तो नेहमी मध्यम या स्वरूपाचाच असतो. आता ह्याच्यामध्ये या ज्या श्रेणी असतात या कशा असतात बघा. 3 बिंदू जी श्रेणी असते मधला जो पॉइंट आहे तो नेहमी मध्यमच असणार आणि मध्यमच्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला एक नकारात्मक बाजू असते आणि एक सकारात्मक बाजू असते. आता समजा आपल्याला शैक्षणिक साहित्याचा वापर या गोष्टीचं आपल्याला मापन करायचंय तर मग 3 बिंदू श्रेणी, 5 बिंदू श्रेणी, 7 बिंदू श्रेणी, 9 बिंदू अशा या श्रेणी असतात. यामध्ये मध्यम हे फिक्स असते. तर 3 बिंदू जर असतील तर पहिले असेल वाईट, मग मध्यम आणि मग चांगला. तर आणि याच्या खाली कॉलम्स ओढलेले आहेत किंवा ओढलेले असतात आणि याच्यावरून आपण त्यांनी कसं काम केलेलं आहे हे आपण पडताळत असतो. अशा प्रकारे पदनिश्चयन श्रेणी या असतात. यानंतर जे दुसरं तंत्र आहे आत्मनिरीक्षण तंत्र. तर हे आत्मनिरीक्षण तंत्र जे तुम्हाला नावावरून कळतं. आता निरीक्षणात्मक साधनांचा जो वापर करून व्यक्तीच्या वर्तनांचे मापन केलं जातं, पण हे मापन दुसऱ्या व्यक्तीने निरीक्षणाच्या आधारे केलेलं असतं. म्हणजे याच्या आधीचं जे तंत्र होतं ते दुसरा व्यक्ती निरीक्षण करत असतो आणि यामध्ये जे आहे आत्मनिरीक्षण करायचं असतं. म्हणजे वर्तनाबाबतचे निष्कर्ष हे ढोबळमानाने काढले जातात, परंतु व्यक्तीचे विचार, आवडी, अडचणी इत्यादींबाबत निरीक्षणे काढलेले निष्कर्ष हे निरीक्षणाने जे काढलेले निष्कर्ष असतात हे चुकू शकतात. पण जी आत्मनिरीक्षणाने म्हणजे जी स्वतःहून उत्तरं लिहिलेली असतात किंवा उत्तरं सांगितलेली असतात ही नेहमी विश्वासपूर्वक सांगितलेली असतात. मग यालाच आपण आत्मनिरीक्षण किंवा आत्मपरीक्षणात्मक तंत्र असं म्हणू शकतो. तर याच्यामध्ये जे आहेत कोणकोणते आहेत पहा. पहिले मुलाखत, दुसरं मतावली, प्रश्नावली, अभिरुची शोधिका, समस्या शोधिका, व्यक्तिमत्व शोधिका, वर्तन शोधिका आणि अभिवृत्ती मापिका असे याचे प्रकार आहेत. तर या प्रकारांपैकी आपल्या अभ्यासक्रमामध्ये जे प्रकार आहेत आपण त्यांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. मुलाखतीमध्ये एक समोरासमोर बसून मुलाखत घेतली जाते. मतावलीमध्ये एक प्रश्नांची यादी असते आणि त्या प्रश्नांच्या यादीवरून आपण प्रश्न विचारत असतो. प्रश्नावली ही आपण जनरल जी प्रश्नावली असते ती प्रश्नावलीच असते. अभिरुची शोधिकामधून काय पाहिलं जातं की त्या व्यक्तीमध्ये कोणत्या प्रकारच्या अभिरुची आहेत याचा शोध घेतला जातो. समस्या शोधिकेमधून त्या विद्यार्थ्याला कोणत्या प्रकारच्या समस्या आहेत, किती प्रमाणात आहेत याचा शोध घेतला जातो. व्यक्तिमत्व शोधिकेमधून त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास केला जातो. वर्तन शोधिकेमधून त्या व्यक्तीचं विशिष्ट वेळी कसं वर्तन असेल याचा अभ्यास केला जातो आणि अभिवृत्ती मापिकेमधून अभिवृत्तींचे मापन केले जातं. आता आपण आपल्या अभ्यासक्रमामधील जे घटक आहेत त्यांचा अभ्यास करूयात. पहिला आहे मुलाखत. आता ही मुलाखत कशी असते, काय असते याच्याविषयी माहिती पाहूयात. विद्यार्थ्यांचे विचार, त्यांचे मनोगत जाणून घेण्यासाठी त्याला प्रश्न विचारून त्यांची मतं घेतली जातात. यामध्ये एखाद्या विशिष्ट बाबी संबंधित प्रत्यक्ष विद्यार्थ्यांशीच बोलून त्याच्याकडून माहिती काढून घेणे हे साधारणपणे मुलाखतीचं स्वरूप असतं. मुलाखत ही कशी असते, तोंडी असते. याच्यामध्ये लिखित साहित्य असते का तर नसते. प्रश्नकर्ता हा जो असतो म्हणजे जो मुलाखत घेणारा असतो तो स्वतःजवळ काही प्रश्नांची सूची सुद्धा ठेवू शकतो, परंतु ती सूची त्याच्या जवळ आहे याची जाणीव त्या विद्यार्थ्याला झालेली नसते. यामध्ये आता ही जी मुलाखत याचे काही प्रकार आहेत. माहितीपर मुलाखत याच्यामध्ये काय केलं जातं किंवा काय आहे, यातील चर्चेचा हेतू केवळ माहिती मिळविणे हाच असतो.
एखाद्या विद्यार्थ्याची वैयक्तिक माहिती आहे किंवा कौटुंबिक पार्श्वभूमी आहे हे जाणून घेणं फक्त या माहितीपर मुलाखतीमध्ये असतं. निदानात्मक मुलाखत विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांच्या योग्य अयोग्य वागणुकींचे किंवा अभ्यासातील मागासलेपणाचे निदान करण्याच्या हेतूने विद्यार्थ्यांशी चर्चा केली जाते यामध्ये. यानंतर उपचारात्मक यांच्या नावावरून सुद्धा आपल्याला समजून येतं की या मुलाखतीमध्ये काय होत असेल. आता विद्यार्थ्यांच्या वर्तनांचे अडचणींचे निदान झाल्यावर त्या दूर करण्यासाठी वेगळ्या प्रकारची चर्चा घडून आणली जाते यामध्ये. त्यांच्या वागणुकीमध्ये सुधारणा घडून आणण्याच्या दृष्टीने काही उपाययोजना केल्या जातात, म्हणून याला उपचारात्मक मुलाखत असं म्हणतात. नंतर आहे संशोधनात्मक. याच्यामध्ये विद्यार्थ्यांशी निगडित, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वांशी, गुणवैशिष्ट्यांशी निगडित काही संशोधनं केली जातात, त्यांचा काही शोध घेतला जातो, त्यांच्या आवडीनिवडींसंबंधी शोध घेतला जातो. यानंतरचा प्रकार आहे मार्गदर्शनपर मुलाखत. याच्यामध्ये काय की मार्गदर्शन व्हावं अशा पद्धतीची ही मुलाखत असते. कोणत्याही क्षेत्रासंबंधी विद्यार्थ्यांच्या मनातील काही शंका दूर करून त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी ही चर्चा घडवून आणली जाते. असे हे मुलाखतीचे काही प्रकार आहेत. तर या मुलाखतीचे फायदे आणि तोटे काय, तर मुलाखत ही जी आहे निरक्षर आणि लहान मुलांसाठी अजिबात उपयुक्त नसते. परिस्थितीनुसार बदल याच्यामध्ये करता येतो. मुलाखत घेत असताना एखाद्या घटकावरती प्रश्न आपण कमी जास्त प्रमाणात विचारू शकतो किंवा समोर आलेल्या उत्तरावरती अजून एखादा प्रश्न निर्माण होत असेल तर आपण तो प्रश्न विचारू शकतो. परिस्थितीनुसार काही प्रश्नांची संख्या कमी जास्त करू शकतो. नंतर आहे की मार्गदर्शन, प्रत्यक्ष मार्गदर्शन. यामध्ये प्रत्यक्ष मार्गदर्शन होत असतं. मुलाखती दरम्यान समोरासमोर बसलेले असल्यामुळे प्रत्यक्ष मार्गदर्शन करता येते. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या संबंधामध्ये जिव्हाळा निर्माण होतो. सूक्ष्म निरीक्षण कसं शक्य होते, ज्यावेळेस मुलाखत घेत असतो त्यावेळेस समोरचा जो व्यक्ती असतो त्याचे उत्तर देतानाचे जे काही हावभाव हालचाली आहेत यांचं आपण सूक्ष्म निरीक्षण करू शकतो आणि यातून ते उत्तर बरोबर देत आहे की नाही याचा आपण अनुमान करू शकतो. प्रत्यक्ष गुण दोष यातून दिसू शकतात आणि निदान करता येते. मुलाखत घेतल्यामुळे एखाद्या गोष्टीचे निदान करता येते. याचे तोटे काय, एकतर याला वेळ खूप लागतो. एका व्यक्तीची मुलाखत घेण्यासाठी खूप जास्त वेळ लागू शकतो. मुलाखत घेणारी व्यक्ती जी आहे ही तज्ञ असावी लागते, म्हणजे त्या विषयाविषयी त्याला आवश्यक असणारं सर्व महत्वाचं ज्ञान त्याला असायला पाहिजे. कळत मुलाखत घेतल्यास खोटी उत्तरे मिळतात. छोट्या मुलांची ज्यावेळेस आपण काही मुलाखत घेत असेल तर ते मुलं खोटी उत्तरं देऊ शकतात. नोंदी ज्या असतात मुलाखत घेताना तात्काळ घेतल्या जात नाहीत. आपण असं नाही करू शकत की विद्यार्थ्यांना प्रश्न विचारत आहोत आणि लगेच ती मुलं काय उत्तर देतात यांच्या नोंदी ठेवतो, असं होत नाही मुलाखतीमध्ये. फार लहान मुलांसाठी ही पद्धती उपयुक्त नाही. याच्यामध्ये व्यक्तिनिष्ठता येऊ शकते. आपल्या विचारांचा परिणाम हा मुलाखतीवरती होऊ शकतो. ओघामध्ये काही माहिती विचारायची विसरू शकते. असे याचे फायदे आणि तोटे आहेत. यानंतरचा जो प्रकार आहे तो आहे प्रश्नावली. आता ही जी प्रश्नावली असते याच्यामध्ये काय असते, ही एक छापील स्वरूपातील प्रश्नांची मालिका असून त्या प्रश्नांची उत्तरे लिखित स्वरूपात घेतली जातात. त्या साधनाला प्रश्नावली असे म्हणतात. तुम्ही ज्या शाळांमध्ये मुलांकडनं ज्या परीक्षा घेताना ज्या काही टेस्ट काढतात त्या प्रश्नावली याच असतात. याच्यामधून काय होतं तर संख्यात्मक आणि गुणात्मक माहिती गोळा करता येते. प्रश्नांचे स्वरूप जे असतात ते मुक्त आणि बद्ध अशा स्वरूपाचे असतात. मुक्त प्रश्न म्हणजे काय, जिथे विद्यार्थी स्वतःचं मत नोंदवतो. पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन्स जे असतात ते मुक्त प्रश्नामध्ये येतात. तर बद्ध प्रश्न कोणते असतात की ज्यामध्ये तुम्हाला उत्तरांचे ऑप्शन्स दिलेले असतात, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला उत्तर निवडता येत नाही. अशा प्रकारचे प्रश्न या प्रश्नावलीमध्ये समाविष्ट असतात. तर या प्रश्नावलीचे काय फायदे आणि तोटे आहेत. प्रश्नावलीचा सर्वात महत्वाचा फायदा असा आहे की उत्तरांचा लिखित पुरावा असतो आपल्याकडे आणि ही जी उत्तर असतात यांचं अनालिसिस करत असताना ही उत्तर आपण कितीही वेळा पाहू शकतो आणि त्यांची शहानिशा करू शकतो. म्हणजे ही जी उत्तर आहेत ही काही पुसल्या जात नाही किंवा स्मृतीच्या बाहेर जात नाहीत. कमी वेळामध्ये अधिक माहिती मिळविता येते. प्रश्नावली ही जी असते ही एकाच वेळी अनेक लोकांकडून सोडवून घेता येते. त्यामुळे ही एकाच वेळी अनेकांकडून जास्तीत जास्त माहिती ही संकलित होते. जे काही लाजाळू विद्यार्थी असतात जे की मुलाखती दरम्यान बोलू शकत नाहीत किंवा उत्तर व्यवस्थितरित्या देऊ शकत नाही, त्यांच्यासाठी प्रश्नावली ही अत्यंत उपयुक्त असते. स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये उत्तर नोंदवल्यामुळे विश्वसनीय ठरतात. नंतर स्वतःच्या सोयीनुसार ही प्रश्नावली भरून दिली जाऊ शकते.
संशोधनासाठी हा जो मुद्दा आहे हा विशेषतः संशोधनासाठी उपयुक्त आहे. ज्यावेळेस संशोधक एखाद्या विषयावर संशोधन करत असतात तर त्यावेळेस त्यांना जी माहिती संकलित करायची असते त्यावेळी ते जे प्रश्नावली जे डिस्ट्रीब्युशन करतात तर ती प्रश्नावली जो रिस्पॉन्स देणारा व्यक्ती असतो तो कोणत्याही वेळेमध्ये त्याच्या सवडीनुसार भरून देऊ शकतो. याची तोटे काय आहेत तर प्रश्नांचा अर्थ समजला नाही तर वाटेल ते उत्तर देऊ शकतात किंवा वाटेल तो ऑप्शन निवडू शकता. लांबलचक जर असेल तर सोडवण्यासाठी कंटाळा येऊ शकतो. महत्वाचा तोटा याच्यामध्ये असा आहे की विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये आंतरक्रिया घडून येत नाही. विद्यार्थ्यांचे निरीक्षण करता येत नाही किती उत्तर खरंच देत आहेत, त्यांचे भावभावना समजून येऊ शकत नाही, हावभाव दिसून येत नाहीत, निरक्षर व लहान मुलांसाठी उपयुक्त नाही. असे हे प्रश्नावलीचे फायदे आणि तोटे आहेत. यानंतरचं जे तंत्र आहे प्रक्षेपण तंत्र, प्रोजेक्टिव्ह टेक्निक, यालाच आपण काय म्हणलेलं आहे आविष्कार तंत्र. हे जे आविष्कार तंत्र आहे हे याचे जे आहेत त्याचे 4 प्रकार आहेत. एक आहे चित्र काढणे, दुसरा आहे बाहुल्यांचा खेळ, तिसरा वाक्यपूर्ती आणि चौथा गोष्ट पूर्ण करणे. बाहुल्यांच्या खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं मापन केलं जातं किंवा मूल्यमापन केलं जातं. एक आहे गोष्ट पूर्ण करणे. गोष्टी विद्यार्थी कशा प्रकारे गोष्ट पूर्ण करतात त्यांच्या गोष्टीवरून त्यांचं मूल्यमापन केलं जातं. तर आपल्या अभ्यासक्रमातील जे पॉइंट आहेत त्यांचा सविस्तर अभ्यास आपण करत आहोत. पहिला आहे चित्र काढणे. प्रत्येक विद्यार्थ्याचे अनुभव, त्यांची कल्पना ही दुसऱ्यांपेक्षा वेगळी असते. त्याला जे अनुभव येतील त्यानुसारच तो कल्पना करू शकतो. त्यामुळे विद्यार्थी जर एखादे चित्र काढायला सांगितले तर ते आपल्या पूर्वानुभवांना धरून किंवा इच्छा आकांक्षानुसार ते चित्र काढतात. जर आपण एखाद्या विद्यार्थ्यांना घराचे चित्र दिले आणि सांगितले की घराचे चित्र या विषयावरती तुम्हाला चित्र काढायचं आहे, तुमचं घर किंवा घर, तर काही मुले टुमदार घर काढतील, काही मुळे अशी मोकळी जागा असलेलं घराभोवती बाग असलेलं असं चित्र काढतील, तर काही मुलं काय करतील गर्दीतलं छोटंसं घर किंवा झोपडी त्याच्याभोवती कचरा आहे अशा प्रकारचं काही मुलं चित्रण करू शकते. तर या चित्रांमधून ते आपले अनुभव प्रतिबिंबित करत असतात आणि यावरूनच त्यांची कौटुंबिक आणि सामाजिक पार्श्वभूमी जी आहे ती ओळखता येते. काही मुलं जी असतात ती पुस्तकांमध्ये जी चित्र दिलेली असतात त्यांच्यावरती सुद्धा स्वतःची क्रिएटिव्हिटी वापरतात किंवा स्वतःचे मत त्यामधून ते व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतात. तर हे जे आहे याच्यामध्ये काही टेस्ट असतात. तर एक टेस्ट आहे, एक उदाहरणादाखल मी एका टेस्ट विषयी तुम्हाला माहिती सांगते. एक आहे थीमेटिक ऍप्रिसिएशन टेस्ट म्हणजे चित्र रसग्रहण चाचणी. हिचं स्वरूप कसं असतं पहा. ही चाचणी जी आहे 1935 मध्ये मरे मॉर्गन यांनी विकसित केलेली आहे. विविध कार्डांवर एक एक प्रसंगांचे चित्रण केलेलं असतं आणि त्या चित्रणावरून आपण विद्यार्थ्यांना ते चित्र दाखवायचं आणि त्या चित्रावरून विद्यार्थी गोष्टी स्वरूपात ते चित्रांचं वर्णन करतात आणि मग त्यांना आपण वेगवेगळे प्रश्न विचारू शकतो. जसे की चित्रातील प्रसंगात तुम्हाला काय दिसून येतं, प्रसंग का घडला असेल, चित्रातील व्यक्तीबद्दल तुम्हाला काय वाटते किंवा तू जर त्या ठिकाणी असतास तर तू काय केलं असतं, अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न आपण त्यांना विचारू शकतो. इथे पहा हे जे आहे हे एक इंक ब्लॉट, खालचं जे चित्र आहे हे इंक ब्लॉटचं उदाहरण आहे म्हणजे शाईनचं एक चाचणीचाच प्रकार आहे हा. पण रोरशॅक इंक ब्लॉट टेस्ट असं म्हणलं जातं. मानसशास्त्रामध्ये कदाचित तुम्ही याच्याविषयी अभ्यास करताल. तर ह्या इथे जे शाईचे डब्बे पडलेले आहेत याच्यावरून तुम्हाला काय दिसून येतं किंवा काय तुम्हाला वाटतं असे प्रश्न विचारले जातात आणि वरचा जो आहे या चित्रामधून तुम्हाला काय मानसिकता दिसून येते, अशा टाईपचे वेगवेगळे कार्ड असतात. वेगवेगळ्या कार्डांवरती वेगवेगळी चित्र असतात आणि त्याच्यामधून आपण विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन किंवा विद्यार्थ्यांचं मापन करू शकतो वेगवेगळ्या गोष्टींविषयी. यानंतरचे जे आहे वाक्यपूर्ती चाचणी. वाक्यपूर्तीमधून आपण विद्यार्थ्यांचं मूल्यमापन हे कशा प्रकारे करू शकतो याचं मी उदाहरण पण सांगते. विद्यार्थ्यांना एखाद्या प्रसंगामध्ये काय वाटतं ते यावरून त्यांच्या स्वभावाची कल्पना येऊ शकते. अपूर्ण वाक्य पूर्ण करायला लावून त्यांच्या भावना, त्यांच्या वागण्याची पद्धत किंवा त्यांचं इतरांशी वागण्याची पद्धत काय आहे हे आपण याच्यामधून समजू शकतो. तर याचं उदाहरण कसं आहे पहा. आपण त्यांना काही वाक्य देऊ शकतो मुलांना आणि ती वाक्य त्यांनी पूर्ण करायचं. याच्यामधून आपण विद्यार्थ्यांच्या भावभावनांचे परीक्षण करू शकतो. आई गावाला गेली आहे, आता मला डॅश 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 डॅश, मग असं हे विधान आहे हे पूर्ण करायचं. आज संध्याकाळी मी घरी गेल्यावरती डॅश 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 मी हे करणार आहे.
मग याच्यामधून दिवसभरामध्ये काय काय घटना घडलेल्या आहेत किंवा त्याच्या आसपास काय वातावरण होतं किंवा त्यांनी कोणती घटना पाहिलेल्या आहेत तर याच्यावरून त्यांच्या मनावरती काय परिणाम झालेला आहे किंवा त्यांच्या मनामध्ये काय सुरू आहे किंवा ते काय करू शकतात यांचं परीक्षण याच्यामधून करता येऊ शकतं. यानंतरचा जो प्रकार आहे तो आहे सोशिओमेट्रिक किंवा नॉमिनेटिंग किंवा समाजमिती तंत्र. हे जे आहे समाजमिती हे समाजाशी रिलेटेड, म्हणजे समाज म्हणजे काही खूप मोठा समाज नाही, विद्यार्थी आणि शाळा यांच्याशीच रिलेटेड हे आहे. आता सोशिओमेट्रिक टेक्निक याच्यामध्ये पहा, एक आहे ओळखापाहू तंत्र आणि दुसरा आहे नामनिर्देश तंत्र. आता ओळखापाहू तंत्रामध्ये कशा प्रकारे माहिती असते किंवा याच्यामध्ये काय केलं जातं हे पाहू. याच्यामध्ये काय केलं जातं तर वर्गामध्ये वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना लागू पडतील अशी विधानं दिलेली असतात. म्हणजे आपण काही विधानं करणार आणि ते कोणत्या मुलाला लागू पडतं हे आपल्याला ओळखायचं असतं. जो तुमचा समाज आहे म्हणजे तो वर्ग आहे याच्यातून तो विद्यार्थी कोणता असेल हे आपल्याला ओळखायचं असतं. विशिष्ट विद्यार्थ्यांमध्ये जे गुण अवगुण इतर विद्यार्थ्यांच्या लक्षात आलेले असतात त्यांना अनुसरून त्यांची नावे लिहून ही विधानं पूर्ण करायची असतात. आता उदाहरणार्थ पहा, कसं आपण असं प्रश्न विचारणार की वर्गात सतत शंका विचारणारा कोण, ही आपण काही एक यादी तयार केलेली असणार आहे आणि ही यादी विद्यार्थ्यांना दिलेली असते आणि याच्या पुढे ती नावं लिहिणार असतात. याच्यावरून कोण आहे आपण हे ओळखायचं असतं. प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती कोण, मग त्याचं नाव विद्यार्थी लिहितील. कोणत्याही खेळामध्ये नसणारा पण अभ्यासात हुशार असणारा कोण, तर विद्यार्थ्यांची नावं लिहितील मुलं त्याच्यामध्ये. याच्यामधून आपण विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या गोष्टींचे मापन करू शकतो. आपल्याला ज्या गोष्टीशी रिलेटेड माहिती काढायची आहे त्यांच्यावर आधारित आपण काही प्रश्न तयार करून ओळखापाहू हे तंत्र वापरू शकतो. यानंतरचं आहे नामनिर्देश तंत्र. याच्यामध्ये काय केलं जातं, नाम निर्देशित करायचं असतं तुम्हाला. विद्यार्थ्यांना विशिष्ट काम कोणाबरोबर करायला आवडेल किंवा कोणाबरोबर करायला आवडणार नाही अशा दोन्ही प्रकारची सुद्धा नामं निर्देशित करायची असतात. म्हणजे नावं तुम्हाला सांगायची असतात किंवा तुम्हाला ती म्हणजे व्यक्त करायची असतात. आता याचं उदाहरण पहा, एका शालेय सहलीसाठी तुम्हाला एक समिती तयार करायला सांगितलेली आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला 2च प्रश्न विचारलेत फक्त त्या समितीशी रिलेटेड. कोणत्या विद्यार्थ्यांबरोबर तुम्हाला काम करायला आवडेल त्यांची नावं नमूद करा. मग इथे तुम्ही प्रत्येक विद्यार्थी जो आहे तो त्यांच्या पद्धतीने नावं लिहून देईल. पहिल्या क्रमांकाचा विद्यार्थी कोण आहे की ज्याच्याबरोबर मला काम करायला आवडेल, त्याच्यानंतर कोण आहे की ज्याच्याबरोबर मला काम करायला आवडेल, त्याच्यानंतर कोण आहे, अशी 4 किंवा 5 विद्यार्थ्यांची नावं आपण विचारू शकतो. आणि त्याच्याच बरोबर कोणत्या विद्यार्थ्यांबरोबर तुम्हाला काम करायला आवडणार नाही यांची सुद्धा नावं द्या. तर आता हे विद्यार्थी त्यांची नावं लिहून देणार आणि हे जे नावं लिहून देतात याच्यावरून त्यांचं अनालिसिस केलं जातं आणि एक आलेख तयार केला जातो. त्या आलेखाला म्हणतात समाजमिती आलेख. आता हा जो आलेख आहे हा आलेख आपण मांडल्यानंतर आपण निष्कर्ष काढू शकतो. आता हे पहा, हे तुमच्या समोर मी 3 गट केलेले आहेत. वरती जे आपण प्रश्न विचारलेले आहेत, तुम्हाला कोणत्या विद्यार्थ्याबरोबर काम करायला आवडेल आणि कोणत्या विद्यार्थ्यांबरोबर काम करायला आवडणार नाही, त्याचाच आपण विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्तरांवरून आपण ग्राफ तयार केलेला आहे. बघा, पहिला जो गट आहे गट अ, याचं कसं वर्णन केलेलं आहे. आता क्रमांक 1 मध्ये बी हा विद्यार्थी केंद्रस्थानी आहे आणि इतर 4 विद्यार्थी जे आहेत, इतर 4 विद्यार्थ्यांनी बी या विद्यार्थ्याला निवडलेला आहे म्हणून त्यांच्याकडे त्याचे एरो आहेत केलेले. म्हणजे या 4 जणांना बी हा जो आहे हा नेता म्हणून मान्य आहे. तर दुसरा जो गट आहे याच्यामध्ये पी हा एस, आर आणि क्यू या तिघांनी निवडलं. पी ला या तिघांनी निवडलं पण पी ने टी ला निवडलं. नंतरचा गट पहा, एम आणि एन यांनी परस्परांना निवडलंय म्हणून यावरून एम आणि एन हे दोघच यांचाच एक गट तयार होऊ शकतो. बी हा ए बी सी डी ई या सर्वांचा नेता आहे, तर एस आर क्यू हे 3 पी ला आपला नेता मानतात पण पी जो आहे हा टी ला आपला नेता मानतो. अशा प्रकारे सर्व गटांच्या नोंदी व स्वरूप आपल्याला समजून घेता येतं. अशा प्रकारे हा समाजमितीचा आलेख काढला जातो, ज्याच्यामधून तुमची आवडती व्यक्ती कोण किंवा तुम्हाला कोणाबरोबर काम करायला आवडते, आपल्याला जे काही
शोधायचं असेल ते आपण याच्याद्वारे शोधू शकतो. तर अशा प्रकारे आपण आज काय शिकलेलो आहोत, तर आपण आज मूल्यमापनाची गुणात्मक साधने शिकलेलो आहोत. त्यामध्ये निरीक्षणात्मक तंत्र पाहिलं, आत्मनिरीक्षणात्मक तंत्र पाहिलं, प्रक्षेपित किंवा आविष्कार तंत्र आणि समाजमिती तंत्र. अशा प्रकारे आपण आज ही तंत्र सर्व अभ्यासलेली आहेत.